हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे क्लास सेटचं लेसन नंबर 6चं प्रॅक्टिस सेट नंबर 6.4। या आधीचे सर्व प्रॅक्टिस सेट मी घेतलेले आहेत, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघू शकता। ठीक आहे, चला प्रॅक्टिस सेट नंबर 6.4ला सुरुवात करूया। बघा 6.4 मध्ये काय आहे, फर्स्ट काय करायचं, क्वेश्चन नंबर 1 सिम्प्लिफाय। ठीक आहे, आपल्याला काही एक्झाम्पल दिलेलं आहे, त्यांना आपल्याला काय करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं आहे। बघा आता काय दिलेलं आहे, m² - n² अपॉन m + n होल स्क्वेअर। ठीक आहे, आता बघा m² - n² हा कशा फॉर्म्युलासारखा दिसतो। ठीक आहे, असा असतो ना आपला a² - b² काय असतो, a + b आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये a - b। ठीक आहे, हा एकदम आपल्याला चॅप्टर नंबर 5च्या सुरुवातीलाच हा फॉर्म्युला दिलेला आहे। ठीक आहे, इथं आपण हा फॉर्म्युला लावू शकतो। ठीक आहे, बघा आता m + n² आहे, म्हणजे मी याला काय लिहू शकते, हे बघा जर मी फॉर एक्झाम्पल असं घेतलं 3 + 2 किंवा 3 + 2 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये पण 3 + 2 काय होईल, 3 + 2 काय होते 5 × 3 + 2 5 म्हणजे 5 × 5 = 25। ठीक आहे, पण मी सेम याला असं केलं, जर मी असं केलं 3 + 2² काय येईल, 3 + 2 5 आणि 5² म्हणजे 5चा स्क्वेअर काय येईल 25, म्हणजे आन्सर काय ते सेम येते। ठीक आहे, म्हणजेच मी या m + n ला काय लिहू शकते, m + n² ला काय लिहू शकेल, m + n सेकंड ब्रॅकेटमध्ये m + n। ठीक आहे, m + n मिळून काय होईल m + n²। ठीक आहे, हे बघा काय येईल, m² - n² ला काय लिहू शकतो आपण या फॉर्ममध्ये, मग काय येईल आन्सरमध्ये m² - n² ला काय लिहिल, आपला a काय m आहे आणि b काय n आहे, म्हणजेच m + n सेकंड ब्रॅकेटमध्ये m - n। जसं एकदा डिनॉमिनेटरमध्ये बघून घ्या, m + n² आहे। ठीक आहे, तर मी या फॉर्ममध्ये लिहिते, काय करते त्याला सिम्प्लिफाय कर, फक्त सेपरेट लिहिते m + n m + n स्क्वेअरला काय आपण असं स्प्लिट करू शकतो। ठीक आहे, इथं मल्टिप्लिकेशनचे साइन आहे म्हणून मल्टिप्लिकेशन। ठीक आहे, आता हे बघा याला तर आपण ॲज इट इज राहू देणार आहे, काही होऊ शकते का, नाही होऊ शकत। हे बघा कोणत्या फॉर्ममध्ये दिसते, m³ - n³ कोणत्या फॉर्ममध्ये दिसते, a³ - b³ फॉर्ममध्ये दिसते का। ठीक आहे, a³ - b³ फॉर्म्युला काय असतो, a - b काय असतो, a² + ab + b²। आपण 6.3 मध्ये याच्यावरचे एक्झाम्पल सॉल्व केलेले आहे। ठीक आहे, बघा हे ॲज इट इज राहू देते, m² + mn + n² अपॉन, आता याला कोणता फॉर्म्युला लावायचा, हा आता आपला a काय असेल आपला a असेल m आणि b काय असेल n, मग काय असेल a - b म्हणजे मीन्स m - n सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येईल a² म्हणजेच m² + a × b म्हणजेच m n + b² म्हणजेच n²। ठीक आहे, हे बघा समजत आहे का। हे बघा आता याच्यामध्ये अजून काही होऊ शकते का, नाही होऊ शकत, ज्या कॉमन टर्म आहेत त्या काय होतील, कट होतील। बघा हे m² + mn + n² आणि हे m² + mn + n² हे काय होऊन जाईल, कट होते। ठीक आहे, अजून काय कट होऊ शकते, हा m - n आणि हा m - n कट होऊ शकते, कारण इथं काय मल्टिप्लिकेशनची साइन आहे। ठीक आहे, मल्टिप्लिकेशनची साइन असली तरच कट होते। ठीक आहे, हे बघा m + n हा पण काय होऊन जातो, कट होतं। मग काय राहिलं आपल्याजवळ, वर न्यूमरेटरमध्ये काही राहिलं का, नाही, म्हणजे काय राहिलं फक्त 1 आणि डिनॉमिनेटरमध्ये काय राहिलं m + n। हे झालं आपलं सिम्प्लिफिकेशन। ठीक आहे, समजलं, हे इथं मी ना रफ वर्क केलेलं आहे। ठीक आहे, हे तुम्ही मागून पण करू शकता। बघा सेकंड नंबरचे काय आहे, a² + 10a + 21 अपॉन a² + 6a - 7 हे कोणते फॉर्ममध्ये आहेत, अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहेत, याचे आपण काय करू शकतो, फॅक्टर काढू शकतो। ठीक आहे, म्हणजे याला सिम्प्लिफाय करू शकतो। आणि a² - a1 याला कोणता फॉर्म्युला लागू शकतो, a² - b²। ठीक आहे, चला बघा a² + 10a + 21 याचे फॅक्टर काय येतील, हे बघा काय करायचं, 21चे
आपण 6.1 मध्ये फॅक्टर पाकवले होते तसेच काय करायचे आपल्याला 21 चे असे फॅक्टर घ्यायचे त्याची प्लस किंवा मायनस काय आलं पाहिजे 10 यायला पाहिजे। ठीक आहे, हे बघा कोणता नंबर येईल असे कोणते दोन नंबर येतील की त्याची मल्टिप्लिकेशन काय आले पाहिजे 21 आणि ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन 10 यायला पाहिजे। ठीक आहे, 7 3 जा 21 येते मल्टिप्लिकेशन आणि 7 + 3 केलं तर 10 येते। ठीक आहे, याचे फॅक्टर मिळाले। सेम आता याचे पण काढून घ्यायचे। काय आहे हे बघा, काय -7 चे असे फॅक्टर पाहिजे आपल्याला की ज्याची प्लस किंवा मायनस काय आलं पाहिजे 6 + 6। ठीक आहे, काय पाहिजे -7। ठीक आहे, तर मी काय येऊ शकतात फॅक्टर 6 × 1 येऊ शकते का नाही, 6 × 1 काय येईल 6च येईल। आपल्याला मल्टिप्लिकेशनमध्ये काय पाहिजे 7 म्हणजे 7 × 1। जर 7 - 1 केला तर 6 येईल, पण आता आपल्याला साइन ॲडजस्ट करायची आहे। मायनस साइन 7 ला देऊ की 1 ला देऊ। जर मी 7 ला मायनस साइन दिली तर 6 ला पण कोणती साइन येईल मायनस, म्हणजे -7 + 1 काय होईल 6 येईल, पण कोणते 6 येतील -6 येतील, म्हणून मी काय देते 1 ला मायनस साइन देते। ठीक आहे, समजले फॅक्टर। चला हे इथं लिहून घेऊ आपण। a² + 10a + 21 चे काय फॅक्टर येतील हे येतील। कसं येईल मग a² + 10a चे फॅक्टर 7a + 3a + 21 अपॉन याचे फॅक्टर काय आले a² प्लस आपण कुठं लिहितो तसं फॅक्टर जी पण मिडल टर्म आहे त्याला रिप्लेस करून। ठीक आहे, काय येईल 7a - 1a - 7 मल्टिप्लाय बाय। आता बघा हे कोणतं आहे a² - 1 आहे ना, हे या फॉर्ममध्ये आहे का a² - b²। ठीक आहे, ह्या 1 ला असं स्क्वेअर लिहिलं तरी काही फरक पडणार आहे का नाही, म्हणजे कोणत्या येईल a - b a + b म्हणजे काय येईल a - 1 a + 1 a - 1। ठीक आहे, असं लिहू शकते। कोणता फॉर्म्युला लागते a² - b² चा। ठीक आहे, मग काय येईल a + 1 a - 1 अपॉन a + 3 ॲज इट इज। ठीक आहे, आता बघा यातलं कॉमन काढू। या दोन टर्ममधलं कॉमन काय निघते a निघते, म्हणजे आतमध्ये काय येईल a + 7। इथं काय निघते कॉमन +3 कॉमन निघते, आतमध्ये करायला a प्लस काय असते 21 काय असते 3 7 जा 21। जर 3 बाहेर आला तर आतमध्ये काय राहतो 7 अपॉन आता इथं काय निघेल कॉमन, इथं पण काय निघतो एच, म्हणजे आतमध्ये राहिला a + 7। इथं काय निघेल मायनस साइन कॉमन निघेल, इथं 1 निघेल। ठीक आहे, इथं काही निघते का कॉमन नाही, म्हणजे काय काढायचं 1। इथं करायला आतमध्ये a + 7। ठीक आहे, आता बघा ही इकडली टर्म ॲज इट इज अपॉन a + 3। ठीक आहे, आता बघा जसे आपण फॅक्टर लिहितो काय जे कॉमन ब्रॅकेट आहे तो एकदा a + 7 आणि जो बनवला a + 3 अपॉन a + 7 आणि सेकंडमध्ये a - 1 मल्टिप्लाय a + 1 a - 1 अपॉन a + 3। मला समजलं एवढं। आता बघा ज्या कॉमन टर्म आहेत त्या काय होतील कट होऊन जातात। हे बघा a + 7 कट होते, अजून काय होते a - 1 a - 1 कट झाला, a + 3 कट झाला, काय राहते फक्त मग a + 1 म्हणजेच काय ते a + 1 हे काय राहील आपलं आन्सर। समजला पूर्ण क्वेश्चन। बघा थर्ड नंबरचं काय आहे 8x³ - 27y³ अपॉन 4x² - 9y²। ठीक आहे, आता हे वरची स्टेप बघा आधी। न्यूमरेटरमध्ये काय वाटते कोणता फॉर्म्युला असेल, हा फॉर्म्युला आहे का आपला a³ - b³ चा, यस आहे। आपण असे एक्झाम्पल सॉल्व केलेले आहे, काय असतो a - b a² + ab + b²। ठीक आहे, याला करू शकतो आणि याला कोणता फॉर्म्युला लावू शकतो आपण a² - b² चा, काय असतो a + b a - b। ठीक आहे, चला सॉल्व करूया। काय येईल आधी आपण याला काय a³ - b³ च्या फॉर्ममध्ये आणू। 8 कशाचा क्यूब आहे 2 चा आहे, 2x³ - 27 कशाचा क्यूब आहे 3 चा आहे, 3y³ अपॉन याला पण आपण स्क्वेअर अशा स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आणून घेऊ
4 कशाचा स्क्वेअर आहे 2चा, 2x² मायनस 9 कशाचा स्क्वेअर आहे 3चा, 3y². ठीक आहे. आता वरच्याला कोणता फॉर्म्युला यायचा a³ मायनस b³ ठीक आहे. बघा आता 2x काय असेल आपला a आणि 3y काय आहे b, म्हणजेच काय फॉर्म्युल्यामध्ये पुट करा व्हॅल्यू a मायनस b मीन्स a काय आहे 2x मायनस b काय आहे 3y, सेकंड ब्रॅकेटमध्ये a² म्हणजेच काय 2x² प्लस a इंटू b, a काय आपला 2x, b काय 3y प्लस b काय 3y² आलं अपॉन त्याचा काय फॉर्म्युला सांगितला मी a² मायनस b²चा a प्लस b, a मायनस b, यामध्ये काय असेल 2x a असेल आणि 3y काय असेल आपला b असेल, म्हणजेच काय 2x प्लस 3y आणि 2x मायनस 3y. ठीक आहे, समजत आहे. हे बघा आता याला आपण सॉल्व करून घेऊया. काय हे बघा 2x मायनस 3y आणि 2x मायनस 3y काय होऊन जाते कट होऊन जाते. ठीक आहे. आता याला सॉल्व करा. 2चा स्क्वेअर 4 x चा स्क्वेअर x² प्लस 2 3 जा 6xy प्लस 3 चा स्क्वेअर 9y² अपॉन हे तर कट झाली टर्म, इथं करायला 2x प्लस 3y. हे काय झालं. आता आपण याला सिम्प्लिफाय करू शकतो का अजून नाही करू शकत, म्हणून हे काय झालं आपलं आन्सर. ठीक आहे. हे बघा 4 नंबरचं एक्झाम्पल काय आहे x² मायनस 5x मायनस 24 अपॉन x प्लस 3 x प्लस 8. ठीक आहे. आता काय करू शकते मी, याचे फॅक्टर करू शकते. काय येतील हे बघा मायनस 24चे फॅक्टर करायचे आहेत आपल्याला. मायनस 24चे फॅक्टर करायचे आहेत, असे करायचे आहे की ज्याची ॲडिशन किंवा प्लस काय आलं पाहिजे -5. आता आपल्याला असे 2 नंबर पाहिजे की ज्याची मल्टिप्लिकेशन 24 आली पाहिजे आणि ज्याची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन 5 आली पाहिजे. ठीक आहे. काय येईल 8 3 जा 24. ठीक आहे. आणि 8 मायनस जर 3 केलं तर 5 येईल, पण आता साईन ॲडजस्ट करायची आहे. ठीक आहे. कशाला येईल, जर मी 3ला मायनस साईन दिली 24ला मायनस येईल, पण ठीक आहे. पण 8 मायनस 3 केलं तर 5 येईल, पण कोणते 5 येतील प्लस, म्हणून मी काय देते 8ला मायनस. म्हणजेच काय केलं जर आपण -8 प्लस 3 केलं तर काय होते दोघांची सबट्रॅक्शन होते. 8 मायनस 3 5 आणि साईन कोणतं येईल मोठ्या नंबरचा म्हणजेच -5. ठीक आहे, समजत आहे. हे बघा चला काय याचे फॅक्टर लिहून घेते. आन्सरमध्ये काय येईल x² मायनस 5xच्या जागी काय लिहायचं आहे -8x प्लस 3x मायनस 24. ठीक आहे. अपॉन जे खालचं डिनॉमिनेटर आहे ते ॲज इट इज ठेवते x प्लस 8 मल्टिप्लाय बाय. आता हे बघा कोणत्या फॉर्ममध्ये आहे x² मायनस 64 a² मायनस b²च्या फॉर्ममध्ये असं येऊ शकते का. 64 कशाचा स्क्वेअर आहे 8चा आहे, म्हणजे मी याला असं लिहू शकते का x² मायनस 8² म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये आलं a² मायनस b²च्या. ठीक आहे. आणि हे खालचं जे आहे ते मी ॲज इट इज राहू देते. ठीक आहे. आता बघा याचे फॅक्टर का हे करून घेऊ आपण, कॉमन घेऊन घेऊ. x² मायनस 8x मधलं काय कॉमन येते x येईल, आतमध्ये काय राहते x मायनस 8. इथलं काही ना कॉमन 3 निघू शकतो, आतमध्ये काय राहील x मायनस इथं काय असते 8 3 जा 24. जर 3 कॉमन आला तर आतमध्ये काय राहिलं 8 अपॉन x प्लस 3 x प्लस 8 ॲज इट इज. ठीक आहे. आता याला कसं लिहू शकते मी x² मायनस 8²ला, याला कोणता फॉर्म्युला सांगितला मी तुम्हाला a² मायनस b²चा. काय असतो x मायनस 8 x प्लस 8 म्हणजे a प्लस b a मायनस b असतो. ठीक आहे. आता x मायनस 8² काय लिहू शकते, असं लिहू शकते का मी x मायनस 8 x मायनस 8 काय केलं फक्त स्क्वेअर सेपरेट केला. कशा का बरं, कारण आपल्याला कट करायच्या वेळेस सोपी जाव त्यासाठी फक्त. हे बघा हिचे फॅक्टर करून घ्या. जे कॉमन टर्म आहे ते एकदा काय येईल x मायनस 8 आणि हा काय येईल x प्लस 3 अपॉन x प्लस 3 x प्लस 8 मल्टिप्लाय बाय.
हे काय येईल एक्स मायनस 8 एक्स प्लस 8 अपॉन एक्स मायनस 8 एक्स मायनस 8. ठीक आहे. आता बघा काही कट होतात का टर्म, कोणत्या होऊ शकतात, हे बघा इथून सुरुवात करते. एक्स मायनस 8 कट झाली. अजून एक्स प्लस 3 पण काय झाली कट झाली. एक्स मायनस 8 कट होते. एक्स प्लस 8 कट झाली. म्हणजे काय झालं, सर्वच कट झालं. म्हणजे आपला आन्सर काय येईल 1 करायला आपला लास्ट आन्सर सिम्प्लिफिकेशन. ठीक आहे, समजलं क्वेश्चन. बघा 5th नंबरचं बघा काय आहे, 3x² मायनस एक्स मायनस 2 x² मायनस 7x प्लस 12. ठीक आहे. आता हे सर्वांची काय करू आपण, फॅक्टरायझेशन मेथडनं फॅक्टर काढून घेऊया. ठीक आहे. फर्स्ट बघा काय आहे, मी इथं रब पेजवर करून दाखवते. ठीक आहे. 3x² मायनस एक्स मायनस 2चे फॅक्टर काढायचे. ठीक आहे. हे बघा काय येतील, अशामध्ये काय करत असतो आपण, फर्स्ट आणि लास्टची आधी जर इथं फर्स्टमध्ये नंबर असला तर त्याची काय करत असतो आपण मल्टिप्लिकेशन करत असतो. ठीक आहे. म्हणजे काय येईल 3 2 6, पण कोणतं 6 येतील मायनस, कारण 2ला काय साईन आहे मायनस. ठीक आहे. -6 इथं काय येईल -1, म्हणजे -6 आणि -1 असे दोन नंबर पाहिजे आपल्याला ज्याची मल्टिप्लिकेशन 6 यायला पाहिजे आणि ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन काय यायला पाहिजे 1. हे बघा 3 2 6 आणि 3 जर 3 - 2 केलं तर 1 येते, पण साईन कशाला मायनस द्यायची 3ला. ठीक आहे. हे बघा मी आता काय करते, डायरेक्ट इथे सर्व फॅक्टर वगैरे काढून घेते. काय येतील 3x² मायनस 3x प्लस 2x मायनस 2. आता इथलं कॉमन काय निघेल, 3x कॉमन निघेल. आतमध्ये काय राहतं x मायनस 1 प्लस इथं काय निघते कॉमन 2 निघेल. इथं काय राहील x, इथला पण 2 बाहेर आला म्हणजे काय राहिलं x मायनस 1, म्हणजे काय येईल x मायनस 1. सेकंड ब्रॅकेटमध्ये येईल 3x प्लस 2 हे झालं याचं फॅक्टरायझेशन. ठीक आहे. आता सेकंड बघा काय दिलेलं आहे, x² मायनस 7x प्लस 12. बघा काय आहे x² मायनस 7x प्लस 12 याचे फॅक्टर काढायचे. ठीक आहे. बघा 12चे असे फॅक्टर काढायचे ज्याचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन काय आलं पाहिजे -7 यायला पाहिजे. काय येईल 4 3 12 आणि 4 + 3 केलं तर 7 येते, पण आपल्याला काय पाहिजे 12ला प्लस साईन पाहिजे आणि 7ला निगेटिव्ह, म्हणजे काय करावं लागेल आपल्याला दोघांना पण निगेटिव्ह साईन द्यावं लागेल. ठीक आहे. मग काय येईल x² मायनस 4x मायनस 3x प्लस 12. इथलं काय कॉमन निघते x, आतमध्ये राहिला x मायनस 4. इथला काय कॉमन येईल 3 येईल, आतमध्ये राहील x मायनस 4. कारण आपण 12ला काय लिहू शकतो 4 3 12, म्हणजे 4 जर 3 बाहेर आला तर आतमध्ये काय राहते 4. ठीक आहे. फॅक्टर बघा काय येतील x मायनस 4, सेकंड ब्रॅकेटमध्ये x मायनस 3. समजते. ठीक आहे. आता कशाचे काढले आपण याचे झाले 3x² मायनस 7x मायनस 6. याचे बघा काय येतील 3x² मायनस 7x मायनस 6. ठीक आहे. काय येतील -6चे असे फॅक्टर घ्यायचे ज्याची प्लस किंवा मायनस काय आलं पाहिजे -7 यायला पाहिजे. काय येतील 6 नाही, हे बघा इथं मिस्टेक झाली. काय येईल याची आधी मल्टिप्लिकेशन करावं लागेल ना. 6 3 18 -18चे फॅक्टर. ठीक आहे. बघा काय येतील 9 2 18. जर 9 - 2 केलं तर 7 येईल, पण साईन आपल्याला इथेही मायनस पाहिजे इथे पाहिजे, म्हणजे कोणत्या नंबरला देऊ, मोठ्या नंबरला देते मी. काय येईल मग 3x² मायनस 9x प्लस 2x मायनस 6. यामधलं काय कॉमन निघेल 3x कॉमन निघू शकतो. आतमध्ये राहिला इथे x मायनस 3 प्लस इथला 2 कॉमन निघू शकतो. इथल्या आतमध्ये काय राहील x मायनस 3. ठीक आहे. काय येईल मग फॅक्टर x मायनस 3 3x प्लस 2. ठीक आहे. आणि बघा लास्टमध्ये काय दिलं आहे x² मायनस 4. याला पण असं लिहू शकते का मी x² मायनस 2²,
म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये येते हे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या, म्हणजे काय येईल एक्स मायनस 2 एक्स प्लस 2 याचे फॅक्टर. ठीक आहे, समजले सर्वांचे. चला आता आपण अशाच प्रकारे लिहून घेऊया. काय केलं मी इथं न काढता जास्त लेंदी न बनवता काय केले मी आधीच सर्व फॅक्टर काढून घेतले आणि आता डायरेक्ट फॅक्टर लिहून घेते. तुम्ही हे असंही केलं तरी चालेल, एवढं लेंदी नाही करायचं. ठीक आहे, आता बघा 3x² मायनस एक्स मायनस 2 याचे फॅक्टर काय काढले आपण, काय आले एक्स मायनस 1 3x प्लस 2 काय आहे एक्स मायनस 1 3x प्लस 2 अपॉन x² मायनस 7x प्लस 12चे फॅक्टर काय काढले आपण x मायनस 4 x मायनस 3 x मायनस 4 x मायनस 3. इथं डिव्हिजनची साईन आहे म्हणून डिव्हिजनची साईन. ठीक आहे, याची काय काढले 3x² मायनस 7x प्लस 6चे x मायनस 3 3x प्लस 2 आहे. चला लिहून घ्या x मायनस 3 3x प्लस 2 अपॉन आणि याला काय लावायचं सांगितलं मी x² मायनस a² मायनस b² चा फॉर्म्युला म्हणजेच काय असतो x मायनस 2 x प्लस 2. ठीक आहे, बघा कसं आलं समजलं ना. मी हे जे इतर याच्यामध्ये काढले ते तुम्ही नोट डाऊन करू शकता. ठीक आहे, हे बघा आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, आधी तर काय करते मी जी ही डिव्हिजनची साईन आहे हिला मल्टिप्लिकेशनच्या साईनमध्ये कन्वर्ट करते. कसं करायचं कन्वर्ट, जेव्हा डिव्हिजनची साईन मल्टिप्लिकेशनच्या साईनमध्ये करायची असते जेव्हा ही समोरची स्टेप काय होते त्याचा रेसिप्रोकल, म्हणजे हे डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर आणि न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर. बघा काय येईल एक्स मायनस 1 3x प्लस 2 अपॉन एक्स मायनस 4 एक्स मायनस 3 ही स्टेप ॲज इट इज. आता मला डिव्हिजनची साईन बदलून इथं काय करायची आहे मल्टिप्लिकेशन करायचे. ठीक आहे, तर मी काय करते एक्स मायनस 2 एक्स प्लस 2 डिनॉमिनेटर काय करते न्यूमरेटर आणि जे न्यूमरेटर आहे ते काय करते डिनॉमिनेटर, म्हणजे काय येईल एक्स मायनस 3 3x प्लस 2. ठीक आहे, समजलं एवढं. काय केलं फक्त डिव्हिजनच्या साईनला काय केलं मल्टिप्लिकेशनच्या साईनमध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे, आता बघा कोणते कट होऊ शकतात. काय होऊ शकते 3x प्लस 2 3x प्लस 2 होते कट. अजून काही होऊ शकते का, नाही होऊ शकत. ठीक आहे, जे राहिलेलं आहे ते बाकी लिहून घ्या. काय आहे काय राहिलं x मायनस 1 x मायनस 2 x प्लस 2 अपॉन x मायनस 4 x मायनस 3 आणि हा x मायनस 3. ठीक आहे, आता मी x मायनस 3 याला x मायनस 3 स्क्वेअर लिहू शकते. ठीक आहे, काय येईल मग x मायनस 1 x मायनस 2 x प्लस 2 अपॉन x मायनस 4 आणि याला काय लिहिते x मायनस 3 स्क्वेअर. ठीक आहे, हे झालं आपलं आन्सर. 6 नंबरचं बघा काय दिलेलं आहे 4x² मायनस 11x प्लस 6. काय करायचं याचं फॅक्टरायझेशन करूया. 4 6 24 24चे असे फॅक्टर घ्यायचे ज्याची प्लस किंवा मायनस काय आली पाहिजे मायनस 11. ठीक आहे, काय येतील 8 3 24 आणि जर 8 प्लस 3 केलं तर 11. ठीक आहे, पण आपल्याला काय पाहिजे इथं मायनस 11 पाहिजे. मग काय करायचं हे बघा 24ला प्लस साईन पाहिजे. जर मी एकाला कोणालाही मायनस दिली तर 24ला पण मायनस येईल. ठीक आहे, तर मी काय करते दोन्ही नंबरला मायनस देते, म्हणजे -8 -3 काय होईल -8 मल्टिप्लाय बाय -3 काय येतील +24 आणि -8 -3 -11. ठीक आहे, हे बघा काय येईल 4x² मायनस आन्सरमध्ये 8x मायनस 3x प्लस 6 अपॉन. आता बघा ह्या फॉर्म कोणत्या फॉर्ममध्ये लिहू शकते मी याला 16x² मायनस 9 असं लिहू शकते का मी. 16 कशाचा स्क्वेअर आहे 4. ठीक आहे, x² मायनस 3² आला a² मायनस b² फॉर्ममध्ये. ठीक आहे, कोणते a² मायनस b² काय असतं फॉर्म्युला a प्लस b a
मायनस बी. ठीक आहे, तोच आपल्याला इथे यूज करायचा आहे. हे बघा, याची फॅक्टर करून घ्या आधी. काय येतील, इथून काय कॉमन काढू शकते मी, 4x कॉमन येऊ शकते. 4x आतमध्ये करायला x मायनस 8ला काय लिहू शकते, 4 टू जा 8 म्हणजे 4 बाहेर आला तर आतमध्ये करायला 2. इथं काय येऊ शकते, -3 बाहेर येऊ शकते. इथे करायला x, इथे काय 3 टू जा 6, 3 बाहेर आला तर इथं करायला 2, पण कोणते 2, -2. का बरं, मायनस साईन कॉमन घेतली होती आपण. अपॉन याला कोणता फॉर्म्युला येईल, 4x + 3 4x - 3 आला. आता काय येईल बघा, ज्या कॉमन ब्रॅकेट आहे तो एकदा, x - 2 4x - 3 अपॉन 4x + 3 4x - 3. ठीक आहे, काही कट होते का, यस, 4x - 3 4x - 3 कट होते. काय राहिलं, x - 2 आणि 4x + 3. ठीक आहे, हे झालं आपलं आन्सर. 7 नंबरचं बघा, काय दिलेलं आहे, a³ - 27 आणि अपॉन 5a² - 16a + 3. ठीक आहे, आता हे बघा कोणत्या फॉर्ममध्ये दिसते, a³ - 27, a³ - b³ फॉर्ममध्ये आहे का, a³ - b³. हे बघा, a³ - 27 कशाचा क्यूब आहे, 3चा म्हणजे 3 क्यूब आहे. a³ - b³ फॉर्ममध्ये काय असतं फॉर्म्युला, a - b a² + ab + b². मग काही नेला फॉर्म्युला काय लागेल, a - 3 a² + 3a + 3चा स्क्वेअर 3चा स्क्वेअर काय येईल, a - 3 a² + 3a + 3चा स्क्वेअर नाही. ठीक आहे, हे आलं फर्स्ट याचं. ठीक आहे, बघा a³ - 27चं एक्सपान्शन. ठीक आहे, आता बघा आपण याची फॅक्टर पाडून घेऊया. 5a² - 16a + 3 याची फॅक्टर करायचे आपल्याला. काय येतील, 5 3 जा 15. 15चे असे फॅक्टर करायची ज्याची प्लस किंवा मायनस काय आलं पाहिजे, 16 यायला पाहिजे. म्हणजे काय येईल, 15 1 जा 15 आणि 15 जर +1 केलं तर 16 येईल. ठीक आहे, पण आपल्याला 15ला प्लस साईन पाहिजे, म्हणजे मल्टिप्लिकेशन प्लसमध्ये आहे आणि जी सबट्रॅक्शन ॲडिशन आहे ती मायनसमध्ये आहे. म्हणजे काय करावं लागेल, दोघांना पण मायनस द्यावं लागेल. मग काय येईल, फॅक्टर काय येतील, 5a² - 15a - 1a + 3. ठीक आहे, बघा यातलं काय कॉमन निघू शकते, 5a कॉमन येऊ शकते. आतमध्ये काय आलं, a - 3. का बरं, 5 3 जा 15. जर 5 कॉमन आला तर आतमध्ये काय राहते, 3. मायनस साईन जर कॉमन काढली आतमध्ये 1 तर काय येईल, a - 3. मायनस का बरं आली, कारण मायनस साईन काय केली आपण, कॉमन घेतली. ठीक आहे, बघा कॉमन ब्रॅकेट एकदा a - 3 आणि सेकंडमध्ये 5a - 1 आलं. हे बघा झालं. हे बघा काय आहे, a³ - याचं काढलं आपण, याचे पण फॅक्टर आले, याचे फॅक्टर्स नाही आहेत येतात का, 9चे असे फॅक्टर करायचे की त्याची प्लस किंवा -3 आले पाहिजे, पॉसिबलच नाही आहेत फॅक्टर. ठीक आहे, ते आपण तसंच राहू देणार आहे. आणि हे याला काय करू शकतो आपण, 25a² - 1 याला असं लिहू शकते का मी, a² - b² फॉर्ममध्ये लिहू शकते. 25 कशाचा स्क्वेअर आहे, 5चा, 5a² - 1 स्क्वेअर म्हणजे काय येईल, 5a + 1 5a - 1. ठीक आहे, हे आले याचे फॅक्टर. चला आपण हे ज्या व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत त्या काय करू, इक्वेशनमध्ये पुट करूया. बघा a³ - 27 काय काढलं आपण फॅक्टर, a - 3 आन्सरमध्ये a - 3 a² + 3a + 9 अपॉन 5a² - 16 + 3चे फॅक्टर काय आले आपले, a - 3 5a - 1 a - 3 5a - 1. इथे डिव्हिजनची साईन आहे म्हणून डिव्हिजन. याचे फॅक्टर निघाले का, नाही, हे ॲज इट इज राहू देऊ. a² + 3a + 9 आणि याचे काय निघाले, 25a² - 1चे
5a + 1 5a - 1 म्हणजेच 5a + 1 5a - 1. ठीक आहे. बघ आता आपण याला सॉल्व करू. आता इथं डिव्हिजनची साईन आहे. आता याला आपल्याला मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे. काय करू शकते मी आपण आधी पण एक एक्झाम्पल बघितलं असं a - 3a² + 3a + 9 अपॉन a - 3 5a - 1. इथं डिव्हिजनची साईन जर मी चेंज करून मल्टिप्लिकेशन केली तर इकडलं काय होत असते रेसिप्रोकल. म्हणजेच काय येईल 5a + 1 5a - 1 अपॉन a² + 3a + 9. ठीक आहे. म्हणजे काय असते न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर होतो. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये काही कट होतात का टर्म होते. a² + 3a + 9 होते का. यस होते. अजून a - 3 5a - 1 5a - 1. काय राहिलं मग आपलं आन्सर 5a. एकच राहिलं 5a + 1. हे काय झालं आपलं आन्सर. ठीक आहे. समजलं. मी हे इथं केलेलं आहे. हे पण तुम्ही नोट डाऊन करू शकता. हे बघा या प्रॅक्टिस सेटमधलं सर्वात लास्ट एक्झाम्पल 1 - 2x + x². ठीक आहे. आधी याचे आपण फॅक्टर करून घेऊया. नंतर काय करू शकतो याचे फॅक्टर करू शकतो का नाही. याचे फॅक्टर नाही येऊ शकत आणि याला कन्वर्ट करू शकतो. a³ - b³ फॉर्ममध्ये आहे. हे आहे नाही आहे पण आपण त्याला आणू शकतो. कसं 1चा क्यूब काय असतो 1च असतो. म्हणजे 1³ - x³ म्हणजेच काय ते a³ - b³ फॉर्ममध्ये. ठीक आहे. चला आधी फॅक्टर काढून घेऊया. हे बघा 1 - 2x + x². 1 - 2x + x². याला आधी काय करायचं असं इक्वेशन दिलेलं असलं तर त्याला काय करायचं आधी त्याच्या ऑर्डरच्या इन्क्रीजिंग याच्यामध्ये लावायचं. इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लावायचं. ठीक आहे. म्हणजे काही x² - 2x + 1. काय केलं मी इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे जे x² टर्म आहे ती सुरुवातीला घेतली. आता आपल्याला याचे फॅक्टर घ्यायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे 1चे फॅक्टर असे आले पाहिजे त्याची प्लस किंवा मायनस काय आले पाहिजे -2. मग काय येतील 1 1 1 मल्टिप्लिकेशन आणि आपल्याला 2 यायला पाहिजे -2. म्हणजे दोघांनाही काय द्यायला लागतील मला मायनस साईन. ठीक आहे. म्हणजे काय येतील x² - 1x -1x + 1. काय येईल कॉमन x कॉमन येईल. आतमध्ये काय राहिलं x - 1. इथलं पण कॉमन काय येईल -1 कॉमन येईल. आतमध्ये राहते x - 1. काय येईल फॅक्टर x - 1 x - 1 आले. हे आले याचे फॅक्टर. ठीक आहे. आता याला 1 - x³ ला आपण सॉल्व करून घेऊया. काय 1 - x³. याला असं लिहू शकते का मी 1³ - x³. कोणता फॉर्म्युला लागेल a³ - b³ काय असतो फॉर्म्युला a - b a² + ab + b². म्हणजेच काय येईल 1 - x 1² + 1 × x + x². म्हणजेच काय येईल 1 - x 1चा स्क्वेअर 1 + 1 × x x + x². ठीक आहे. चला आपण व्हॅल्यू पुट करूया. बघा 1 - 2x + x² ची व्हॅल्यू काय आली आन्सरमध्ये x - 1 x - 1 अपॉन 1 - x³ ची काय येईल 1 - x 1 + x + x² मल्टिप्लिकेशनमध्ये. हे काय ठेवायचं आपल्याला ॲज इट इज अपॉन 1 + x. बघा आता कोणत्या टर्म कट होतात 1 + x + x² कट होते आणि कोणती होऊ शकते अजून हे बघा याचे फॅक्टर काय येतात 1 - x आणि याचे पण येतात 1 - x. ठीक आहे. माझ्याच्यानी मिस्टेक झाली सॉरी. ठीक आहे. आता बघा 1 - x 1 - x पण काय होते कट होते. आतमध्ये काय राहिलं आपलं आन्सर 1 - x अपॉन 1 + x. हे आलं आपलं फायनल
ॲन्सर. ठीक आहे. व्हिडिओ आवडला अशा प्रकारे मी इथं प्रॅक्टिस सेट नंबर 6.4 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.